तर हा काळ आहे एका राजाच्या धैर्याचा, एका पुत्राच्या पितृभक्तीचा आणि योद्ध्याच्या अढळ राष्ट्रप्रेमाचा. फेब्रुवारी 1689 चा तो काळ. संगमेश्वराच्या भूमीत कपटाने माझ्या राजाला कैद केले गेले. ज्या शंभूराजांनी उभ्या आयुष्यात 120 युद्धे लढली आणि त्यात एकही युद्ध हरले नाही, त्या वाघाला जंजीरांनी जखडले गेले. औरंगजेबाला वाटले होते की संभाजीला कैद केले की मराठ्यांचे स्वराज्य पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसेल, पण त्याला कुठे ठाऊक होते की तो एका शरीराला कैद करत आहे आणि त्या शरीरात धडकणारे काळीज हे साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचेच आहे. बहादूरगडाच्या छावणीत शंभूराजांना विदूषकाचे कपडे घालून त्यांची धिंड काढण्यात आली. अपमान झाला, उपहास झाला, तरी राजाच्या डोळ्यातील तेज तसूभरही कमी आले नाही. औरंगजेबाने पुढे येऊन गर्जना केली की संभाजी, तू ती नटी मान्य कर, मी तुझे स्वराज्य परत देईन, तुझा खजिना दे, तुझे किल्ले दे आणि तू तुझा स्वधर्म बदल. त्यावेळी रक्तलेल्या अवस्थेत माझे शंभूराजे हसले आणि गरजले, औरंगजेबा, तुझे सारे साम्राज्य जरी माझ्या पायाशी लोळवले तरी मी माझा स्वधर्म आणि शिवरायांचे स्वराज्य सोडणार नाही. तुझी सारी संपत्ती माझ्या नखाची सर धरू शकणार नाही. नंतर सुरू झाला तो अमानुष छळाचा प्रवास, जो आजही गुण पाषाणालाही पाजरे फुटती. पहिली टाचणी टोचली की आपल्याला वेदना होते. विचार करा, माझ्या राजाची नखे उपटली गेली. ज्या डोळ्यांनी स्वराज्याची स्वप्ने पाहिली, त्या डोळ्यात तापलेल्या लाल सळ्या फिरवल्या गेल्या. ज्या जिभेने संस्कृतीचे श्लोक शिकलो आणि आज्ञा दिल्या, ती जीभ मुळासकट उकडून टाकली. अंगाची कातडी सोलून त्यात मीठ भरले गेले.